नवी मुंबईतील शिरवणे येथे मोफत दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। शिरवणे गावातील मराठी शाळेमध्ये मोफत डेंटल चेकअप कॅम्पचे आयोजन केले होते। यावेळी एज कॉन्सेप्ट डेंटल क्लिनिकच्या माध्यमातून हा शिबिर आयोजित केला होता। या शिबिरामध्ये 500हून अधिक नागरिकांनी तपासणी केली। तर एज कॉन्सेप्ट डेंटल क्लिनिकचे डायरेक्टर स्वप्नील भागवत यांनी सांगितलं की नवी मुंबईतील नागरिकांची सेवा करण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर असतो। आम्ही नवी मुंबईतील लोकांच्या सेवेसाठी नेहमीच दाखल आहोत। तर डॉक्टर जयश्री भागवत यांनी म्हटलं की आमच्या टीमने शिबिरामध्ये उपस्थित असलेल्या लोकांची योग्य पद्धतीने तपासणी केली, त्याचसोबत त्यांना आवश्यकतेनुसार मार्गदर्शन सुद्धा केलं। मी डॉक्टर नेहा नितीन डंगारे, आम्ही एज कॉन्सेप्ट डेंटल क्लिनिकमधून आलो आहोत। आमचे हेड डॉक्टर स्वप्नील भागवत आणि डॉक्टर जयश्री मॅम आहेत। त्यांच्या थ्रू आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी कॅम्प करतो, जे की स्कूल, सिनियर सिटीजन्स आणि महिला मंडळ आहे। तसंच आज माधुरी सुतार मॅडम त्यांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्त आपण इथे कॅम्प आयोजित केलेला आहे। तर इथे ऑलमोस्ट प्रायमरीपासून सेकंडरी टिल 10th स्टँडर्ड्स चिल्ड्रन आलेले आहेत। त्यांचं आपण डेंटल कॅम्प चेकअप केले, फ्री सॅम्पल्स केलेले आहेत। त्यातून सिनियर सिटीजन्सचं पण आपण चेकअप इथे ठेवलेलं आहे। त्यामुळे आमचं टीम एज कॉन्सेप्ट वी आर टीम ऑफ 10 डॉक्टर्स आणि आपण नवी मुंबईला ॲज हॅव रिटन हिअर हॅपी टू सर्व यू। ऑलमोस्ट सकाळपासून 300 स्टुडंट्स आहेत, 300 to 400 स्टुडंट्स आलेले आहेत आणि सिटीजन्स नॉर्मल सिनियर सिटीजन्स अँड लेडीज ऑलमोस्ट 50-80 पर्यंत आलेले। मी चेकअप केलं आणि त्याच्या अगोदर मी त्यांच्याकडे कामसुद्धा केलं आणि 2 दातसुद्धा बसवलं वाजवी दरामध्ये। त्यांचं खूप एक्सपिरियन्स म्हणजे खूप चांगला आहे। 8-10 ज्येष्ठ नागरिक केंद्रामध्ये गेलो होतो, सोसायटीमध्ये लावलेलं कॅम्प, एक्सपिरियन्स चांगला आहे आणि लोकांनी चांगलं सहकार्य करतात, ते त्याबद्दल वादच नाही। आणि स्वप्नील भागवतचे डॉक्टर आहेत ना, वाजवी दरामध्ये काम करतात आणि शिवाय लोकांना समजून घेतात, त्यासाठी त्यांचं खरंच मोठं भाग्य आहे। आम्ही म्हणतो अशी व्यक्ती खूप कमी आहे जगामध्ये असं मला वाटतं, की म्हणजे गरीब श्रीमंत असं बघत नाहीत। गरीब जर असेल ना, एखाद्याला काही नसेल तर ठीक आहे, चला ठीक आहे, काय नसेल तर फ्री करून दिलेलं मी असं बघितलेलं, त्यांच्याकडून बघितलेलं। त्यासाठी मी त्यांचा आभार मानतो। धन्यवाद। आवाज टुडेसाठी पुरुषोत्तम कनोजियासह वसंत काजी, नवी मुंबई।